आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमच्या नमस्कार. सर्वेश्वर संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहे. आपण 2 दिवस पाहत आहे याकोब 5:16 विश्वासाचे प्रार्थनाने रोगी बरं होईल आणि त्याला देव उठवेल. त्याने पाप केला असेल तुझ्या पाप क्षमा करेल. आज बायबल मधून आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मत्ती 9 अध्याय त्याच्या 27 वचनापासून. येशू तिथून पुढे निघाल्यावर 2 आंधळे माणसे त्याच्या मागे आले व मोठ्याने म्हणाले, अहो दाऊदाचे पुत्र, आम्हावर दया करा. जेव्हा ते घरात आले त्यावेळी ते आंधळे त्याच्याकडे आले आणि येशूने त्यांना विचारले, मी करणाऱ्याला सामर्थ्य आहे, आज तुमचा विश्वास आहे का? ते म्हणाले हो. तर येशूने त्यांच्या डोळ्याला स्पर्श केला आणि त्यांना बरं केला. पहा, विश्वासाचे प्रार्थना बघा. हे दोघे आंधळे आहे. यापुढे येशू ख्रिस्ताला त्यांनी पाहिलं नाही. येशू ख्रिस्ताच्या हाताने घडलेलं काय चिन्ह चमत्कार पाहिलं नाही. तरी येशू त्यांना विचारतो, तुला विश्वास आहे का? मी करू शकतो म्हणून हो म्हणतात. आणि त्यांच्या विश्वासामुळे येशू त्यांना स्पर्श केला आणि डोळे उघडले. किती बघा विश्वासाच्या प्रार्थना. तुम्ही असं विश्वास प्रार्थना करा. कारण प्रकटीकरण 3:8 मध्ये परमेश्वरानं म्हटलं, तू तुझ्याकडे थोडं भल होता तरी सुद्धा माझ्या वचनाला पालन केले म्हणून तुझ्या समोर मी दार उघडे ठेवत आहे. कोणी त्याला बंद करू शकत नाही. हो, तुमच्यासाठी स्वर्गाचे दार पण उघडणार. पण विश्वासाने येशूकडे प्रार्थना करा. आज तुम्हाला काय हवे आहे, कशापासून सुटकारा पाहिजे, कशामध्ये तुमचं प्रकाश पडायला पाहिजे, येशू ते करेल. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू. विश्वासाने केलेले प्रार्थनासाठी देवबापा उत्तर देतो. 2 आंधळे माणसं तुला पाहिलं नाही तरी येशू आम्हाला भरं कर म्हटले. त्यांच्या विश्वासाला पाहून तू त्यांना भरं केले. आज येशू प्रभू तुला भागू शकतो. तू जिवंत परमेश्वर आहे. आमच्यासाठी या जगामध्ये येऊन आमच्या पापासाठी जीव दिला, जिवंत उठला, आज पण जिवंत आहे. आम्ही तुला पाहत नाही तरी येशू म्हणून जे कोणी तुला ओरडतात त्यांची आरोळी ऐक प्रभू, प्रार्थना ऐक प्रभू. त्यांना जे काय हवे कर प्रभू. त्यांच्या संकटातून सोडव प्रभू. मनामध्ये प्रकाश टाक. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाबा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. उद्या सकाळी पुन्हा पाहूया.